मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, विशालगड किल्ल्यामुळे औरंगजेब पूर्णतः देशोधडीला लागला होता. याचा मित्रांनो कारण असं आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की सर्व हिंदवी स्वराज्य संपून गेलेलं आहे. पण राजाराम महाराज असतील, संताजी असतील, धनाजी असतील, महाराणी ताराराणी असतील यांच्या संयोगामुळे, तसेच मराठी सरदार असतील यांच्या चळवळीमुळे औरंगजेबाला काय हिंदवी स्वराज्य ताब्यात घेता आलं नाही. त्यानंतर औरंगजेब स्वतः मैदानामध्ये उतरला. मराठा सैनिकांनी औरंगजेबाची पळताभोई अशी करून ठेवली होती. इसवी सन 1701 मध्ये औरंगजेबाने त्याच्या सैन्यांसह विशालगडाला वेढा घातला. औरंगजेबाने जवळपास मित्रांनो 6 महिने किल्ल्याभोवती वेढा घातला होता. पण विशालगडाचे किल्लेदार परशुराम पंत प्रतिनिधी यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी तेवढ्याच निकराने औरंगजेबाच्या सैन्याचा हा मुकाबला केला. आणि शेवटी मित्रांनो, तहाची बोलणी होऊन 6 जून इसवी सन 1702 मध्ये मराठा सैनिकांनी हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात दिला. विशालगड किल्ला तर मित्रांनो औरंगजेबाच्या ताब्यात तर गेला, पण याच किल्ल्यावर खऱ्या अर्थाने सांगायचं तर औरंगजेबाच्या पतनाचा पाया रचला गेला. बाकी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.